इथे आपण आहे ना होलसेल आणि रिटेल दोन्ही मध्ये डील करतो। तर होलसेलर्स साठी सुद्धा इथे छान अशी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे आणि रिटेल जर तुम्हाला जर 1 or 2 पीसेस घ्यायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे येऊन बाय करू शकता। हा एक पॅटर्न पाहू शकता, याच्यामध्ये मोर आहे। ह्याची काय स्पेशालिटी आहे? हे पूर्ण मीना वर्क आहे, मोर मध्ये स्टोन वर्क, थोडं राजेशाही स्टाईल मध्ये आहे। तर ह्याला सुद्धा असं मीनेकारी वर्क आहे, तसंच इथे स्टोन्स आहेत, तसं इथे बघू शकता सुंदर असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे। आपल्याकडे इकडे बघू शकता हे मुकुट आहे, 2 मुकुट। ह्याच्यामध्ये कसं आहे बारीकी काम, इथे तुम्ही झूम करून बघू शकता। हे प्रॉपर एक एक पीस जॉईन करावं लागतं, त्याने हे बनतो। हे साईज पण आहे त्यामध्ये, हे अष्टविनायक। ते हे केळीची पान आहे, तर ह्यांची पण ही छोटी साईज आहे, सगळ्यात ही छोटी साईज आहे। याच्यामध्ये पण भरपूर साईज आहे, पती चिटकोल आहे सुपारीवर सुद्धा। आणि हे पान पाहू शकतो आपण, खूप सुंदर वाटते आहे। ते जास्वंदीच्या फुलाच्या आपण इथे डिस्प्लेला लावलेले आहेत। तर इथे पाहू शकतात असं मोठं फूल आहे। आणि ही किती फुलांची आहे? हे 11 फुल आहेत त्याच्यावर। सार्वजनिक गणपती आहे तर त्यांच्यासाठी हे पाहू शकतात मोठे कान आहे, तर अतिशय सुंदर वाटत आहेत। ते पाहू शकतात दुर्वांची माळ आहे आणि त्याला असं जास्वंदीचं फूल आहे। त्यासाठी बघू शकतात लहानापासून मोठी बिग बाई अवेलेबल आहे, जी स्टार्ट होते 80 रुपयापासून ते मिनिमम आहे 150 रुपीज पासून। तर पाहतात गौरीसाठी सुद्धा इथे दागिने आहेत, जसे की मंगळसूत्र आहे, चोकर आहेत, गळ्यातले नेकलेसेस आहेत। नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे एक मी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे। तर आता आपले गणपतीचे दिवस आले आहेत, तर आता आपण ना काही शॉपिंग करत असतो। तर आता आपण आपल्या बाप्पासाठी शॉपिंग करतो आहे, तर ती पण ज्वेलरीची। तर आपल्याला नेहमीच वाटतं की आपल्या बाप्पाला काही ना काही आपण ज्वेलरी घ्यावी। तर बाप्पाला आपल्याला लागतं ते मुकुट, हार किंवा काही अशा वस्तू। तर आता आपण ह्या शॉपमध्ये तेच पाहणार आहे। तसंच आहे ना, मी तुमच्यासाठी एक बिझनेस अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे। म्हणजे हे जे शॉप आहे ते होलसेल आणि रिटेलमध्ये हे लोक डील करतात। तर जर तुम्हाला कोणाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्यांना संपर्क साधू शकतात। मी त्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे ना आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा दागिन्यांच्या दुकानाला व्हिजिट करत आहे, ज्यांची खूप मोठी स्वतःची फॅक्टरी आहे, जिथे 4500 पेक्षा अधिक व्हरायटी उपलब्ध आहे। तसेच त्यांच्याकडे रेग्युलरमध्ये लागणारे मंगळसूत्र, चेन आणि बरंच काही अवेलेबल आहे। गणेश उत्सवाच्या टाइमला यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दागिने मार्केटमध्ये सप्लाय केले जातात, कारण हे मालाडमधले सर्वात मोठे असे दागिने सप्लाय करणारे मॅन्युफॅक्चरर आहेत। त्याचबरोबर आपण इथे खूप प्रकारचे दागिने पाहू शकतो, जसं की आता गणपतीसाठी लागणारे दागिने आणि त्याचबरोबर गौरीसाठी सुद्धा काही दागिने आपल्याला लागतात, तर ते सुद्धा आपण इथे दाखवणार आहे। तर हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आता आपण दागिने पाहून घेऊया। हाय दादा। हॅलो, दिलखुश फॅशन ज्वेलरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव दिलखुश गजमल असं। आपल्याकडे गणपतींच्या आणि देवी देवांचे सगळे मूर्ती, दागिने सगळे आपल्याकडे मिळतात। अशाच प्रकारचे आपले मुकुट झाले, बाजूबंद वगैरे वगैरे, ते शॉल, परशू, त्रिशूळ सगळं आपल्याकडे मिळतं। ओके, तर आता आपण काही आयटम्स इथे बघणार आहोत जे गणपती बाप्पाला आपले दागिने लागतात। तर सर्वात प्रथम आपण स्टार्ट करतो आहे मुकुटापासून। तर इथे बघू शकतात वेगळ्या वेगळ्या टाईपचे मुकुट आहे। तसा हा एक पॅटर्न आहे, पाहू शकतात ह्याच्यामध्ये स्टोन्स आहेत। तसंच हा एक पॅटर्न पाहू शकतात, याच्यामध्ये मोर आहे। ह्याची काय स्पेशालिटी आहे? हे पूर्ण मीना वर्क आहे, मोरमध्ये स्टोन वर्क। मोठ्या साईजचा आहे, तरी 7 फूटच्या गणपतींना होईल। ओके, तर 7 ते 8 फूट गणपतीच्या ना आरामात बसतं। तसंच इथे पाहू शकतात हे एक पॅटर्न आहे, इथे सुद्धा बघू शकतात छोटे मोर आहे, तसंच मीनाकारी वर्क आहे आणि बारीक असं कोरीव काम आहे। आणि पाठी हे आहे ना आपलं कमानी आहे त्याची, त्यामुळे आणखी आहे ना हा मुकुट छान दिसतो हे पाहू शकतात। तर अशा प्रकारे हा मुकुट दिसणार आहे। तसंच जरा छोटी साईज मध्ये पाहाल तर हे एक ऑप्शन आहे। तसंच हे बघू शकतात थोडं राजेशाही स्टाईलमध्ये आहे, तर ह्याला सुद्धा असं मीनेकारी वर्क आहे, तसंच इथे स्टोन्स आहेत, तसंच इथे बघू शकतात सुंदर असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे स्टोनचं, व्हाईट आणि पिंकचं। ह्याची स्टार्टिंग रेंज काय आहे? आपल्याकडे गणपतींच्या दागिने 100 रुपयापासून स्टार्टिंग। ओके, रेट्स मी तुम्हाला देईन, तुम्ही इथे आलात नाही तर मग स्क्रीनशॉट पाठवलं, मी सगळे रेट्स तुम्हाला देऊ शकतो। ओके, जर तुम्हाला यातले कुठलेही आयटम्स आवडले ना, फक्त तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि दादांच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ते फॉरवर्ड करायचं आहे आणि ते व्हॉट्सअप थ्रू तुम्ही त्यांच्याकडे कम्युनिकेशन करून ते प्राइस मिळवू शकतात।
तसंच आपण त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहेत. तसंच हा एक पाहू शकतात एक वेगळा प्रकार आहे मुकुटचा. हे डोम मुकुट ह्याला बोलतात. हे थोडं एकदम बारीक काम तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं ह्याच्यावर काम केलेलं आहे. तसंच आता आपण पानांच्या साईडला वळूया. तर इथे बघू शकतात हे अष्टविनायक पान आहे. ह्याच्यामध्ये अष्टविनायक आहेत. तसंच ह्याच्यामध्ये हे मीनाकरी वर्क केलेलं आहे ना. बरोबर. आणि हे जे आहे हे प्लेन गोल्ड मध्ये आहे पाहू शकतात. तसंच इथे हे केळीची पान आहे. तर ह्यांची पण ही छोटी साईज आहे. सगळ्यात ही छोटी साईज आहे. याच्यामध्ये पण भरपूर साईज आहेत. म्हणजे आपल्याकडे 5 ते 6 साईज त्यामध्ये येतात. ओके. यात जर कोणाला मोठं हवं असेल एकदम तर तेही पॉसिबल आहे ना. तर बघू शकतात हे प्लेन गोल्ड मध्ये आहे. हे थोडंसं बघू शकतात ग्रीनिश शेड मध्ये आहे. तसंच हे आंब्याचं पान आहे पाहू शकतात. तसंच हे बघू शकतात हे खायच्या पानांच्यावर विडा आहे. तर इथे सुद्धा ह्याच्यावर अष्टविनायकाचं गणपती कोरलेले आहे. बरोबर. हे थोडा युनिक आहे बघू शकता जरीवाला. ओके. ह्याला थोडंसं शाईन लावलेलं आहे पाहू शकतात ह्याला. तसंच हे बघू शकतात विडा आणि सुपारी असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ओके. हे स्टिक्ट आहे. ओके पाहू शकतात मस्त असं गणपती चिटकवलं आहे सुपारीवर सुद्धा. आणि हे पान पाहू शकतो आपण खूप सुंदर वाटते आहे. तसंच ह्या पानावर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तसंच इथे बघू शकतात उभा गणपती आहे. हे आपलं नॉर्मल पान आहे पाहू शकतात. तसंच इथे पण आपण पाहू शकतात अष्टविनायक आहे. तसंच हे आपलं मीना वर्कमध्ये आहे ना. बरोबर. हे मीना बॉक्समध्ये आहेत पाहू शकतात. तसंच बाप्पाला लागणारे दुर्वा सुद्धा आहेत. तर हे बघू शकतात ह्याच्यामध्ये एक मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. तर ही किती इंच आहे. ही फक्त नाही 2 इंच. ही 2 इंच आहे आणि ही 3-3.5 इंच 4 इंच आहे. तसंच बघू शकतात आर्टिफिशियल जी केळी म्हणतात. तर आपण ही गोल्ड फोमिंग मध्ये केळी आणलेली आहे. तर पाहू शकतात 5 केळ्यांचा असा गड आहे. तसंच सुपारी सुद्धा जर तुम्हाला सेपरेट हवी असेल तर ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर ह्याच्यावर हे अष्टविनायक आहेत आणि ह्याच्यावर हा सिंपल गणपती आहे एकच. आणि दुसरं इथे पण पाहू शकता. तसंच दसऱ्याला जे आपण आपट्याचं पान देतो तेही इथे अवेलेबल आहे. तर आता इथे आपण मुकुट आणि पानांचे विविध प्रकार पाहिले आहेत. तसंच आता आपण आहे ना गणपतीचे कंठी जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये दुर्वाचे असतात किंवा जास्वंदीच्या फुलांच्या तर त्या आपण इथे पाहणार आहोत. इथे जास्वंदीच्या फुलाच्या आपण इथे डिस्प्लेला लावलेले आहेत. तर इथे पाहू शकतात असं मोठं फूल आहे. आणि ही किती फुलांची आहे. हे 11 फुलं आहेत त्याच्यावर. ओके. तर हे 11 फुलांची आहे पाहू शकता. तसंच ही 21ची आहे. बरोबर पाहू शकता. तर ही छोटी साईज आहे पाहू शकतात. आणि ह्याला हे पिंक कलर काय लावलेलं आहे. हे कलर आहे त्याच्या मागे ग्रीन बघू शकता. ओके. म्हणजे रिव्हर्स साईडने यूज करू शकतो. दोन्ही साईडने यूज करू. ओके पाहू शकतो असं पाठी ग्रीन दिलेलं आहे पुढे पिंक दिलेलं आहे. तसंच हे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात डायमंड स्टडेड आहे. तर हे पण 21 जास्वंदीची फुलं आहेत पाहू शकतात. हे आपल्याला थोडं स्टोन वर्क मध्ये. तरी ह्याची स्टार्टिंग प्राइस काय आहे. याची स्टार्टिंग प्राइस तर अंदाजे मी सांगू शकतो 400 वरतीच आहेत सर्व. ओके. ती म्हणजे स्टार्टिंग रेंज राहील आपल्याला. स्क्रीनशॉट पाठवून मी सगळ्यांचे रेट्स तुम्हाला देऊ शकतो. ओके. तर आता आपण मुकुट आणि जास्वंदीचे हार पाहिले आणि त्याचबरोबर आपण विड्याची पानं वगैरे पाहिली. तर आता आपण इथे ना गणपतीसाठी लागणारे नेकलेसेस पाहणार आहे जे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत गणपतीला इझिली मावतात. तर हे पाहू शकतात हे एक जास्वंदीचंच आहे पण हे ड्युअल टोनमध्ये आहे गोल्ड आणि सिल्वरमध्ये. तसंच इथे पाहू शकतात दुर्वांची माळ आहे आणि त्याला असं जास्वंदीचं फूल आहे. तसंच इथे पाहू शकतात ही मण्यांची माळ आहे नेकलेस टाईपमध्ये आहे. तसंच हा एक बघू शकतात नेकलेस आहे. तसंच जर आपण काहीतरी छोट्या आणि सिंपल पाहत असाल तर हे 3 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. लालबाग राजा हार तुम्ही बोलू शकता. ओके. ह्याला काय म्हणतात. लालबाग राजा हार. ओके. लालबाग राजाचा हार असं म्हणतात कारण लालबागच्या राजाच्या गळ्याचं जसं सिमिलर हार आहेत बघू शकतात. तर ते सेम पॅटर्न आहे. तसंच इथे थोडंसं छोटं काहीतरी पाहत असाल तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला भेटेल. हे एक बघू शकतात खूप सुरेख आहे. तसंच हा एक आहे डायमंड आणि गोल्डमध्ये आणि इथे पाठी काय लिहिलं आहे श्री लिहिलेलं आहे पाहू शकतात. तर हाही सुंदर आहे. तसंच हा एक पॅटर्न आहे पाहू शकतात. ह्याला खाली इथे मोराचं पेंडंट आहे. हे थोडंसं नेट टाईपमध्ये आपण जर काही पाहत असेल शॉर्टमध्ये. हा तरी किती लॉंग आहे.
10 इंचाच्या आसपास. 10 इंचाचा आसपास आहे, पाहू शकता. तसंच हे एक आहे, छोटं ऑप्शन आहे, खूप सुंदर आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जर मोठी साईज हवी असेल तर ती सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 पॅटर्न आहेत. तसंच हे बाजूबंदचं पॅटर्न आहे, पाहू शकतात. तसंच इथे सुद्धा पाहू शकतात, हा एक बाजूबंदचा पॅटर्न आहे. हे छोट्या गणपतीला कमरपट्ट्याही लावू शकतो. करेक्ट. तर हे जे आहे ना, आपण जे छोटे गणपती आहेत 1 ते 3 फुटाचे, त्यांना कमरपट्टा म्हणून यूज करू शकतो. आणि जे सार्वजनिक किंवा मोठे गणपती आहेत त्यांना आपण हे बाजूबंद म्हणून यूज करू शकतो. तरी हात सुद्धा बघू शकता, हा एक कमरपट्टा आहे. तसंच हे बघू शकतात, बाजूबंदचे पॅटर्न आहेत. तसंच हा एक नेकलेस पाहू शकतात, ह्याच्यामध्ये डायमंड्स आहेत, गोल्ड आणि डायमंडचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तरी ह्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे? हे पण 400 पासूनचे पुढचे जेवढे आहेत तेवढे कवर. ओके. तर 400 अशी मिनिमम ह्यांची स्टार्टिंग रेंज आहे. तर आपण ह्याचे सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन त्यांना पाठवू शकता व्हॉट्सॲपवर आणि तुम्ही त्यांच्याकडनं कॉस्ट विचारू शकतात. तसंच तुम्ही डिलिव्हरी पण करता का? आपण कुरिअर करू शकतो. जर कुठली काय 1 पीस जरी असं 2 पीस असं कुरिअर करू शकतो. ओके. तसं तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला ॲक्च्युली भरपूर सारे ऑप्शन्स पाहायला भेटतील. तर तुम्ही दुकानाला व्हिजिट करा, म्हणजे तुम्ही भरपूर सारे हे ऑप्शन्स पाहून स्वतःहून बाय करू शकतात. आता आपण आहे ना नेक्स्ट कलेक्शनकडे मूव्ह करूया. तर आता आपण आहे ना 1 ते 3 फुटाच्या गणपतीचे नेकलेसेस पाहिले होते. तर इथे आपण आहे ना 3 ते जवळजवळ 8 फुटाचे गणपतींचे नेकलेस पाहत आहेत. तर इथे पाहू शकतात, हा एक पॅटर्न आहे. तसंच इथे बघू शकतात, मण्यांचं पॅटर्न आहे. यांच्यावरती बॉलचं वर्क बघू शकतात. आणि ह्याला सुरेख असं पेंडंट दिलेलं आहे. इथे मोर आहेत. तसंच इथे पण बघू शकतात असे पेंडंट दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये पाहू शकतात सगळीकडे फुलं आहेत आणि डायमंड आहे. तसंच हे पण पाहू शकतात, खूप सुरेख आहे. तसंच हा एक पाहू शकतात. ओके. पट्टा टाईप प्लस अजून त्याच्यावरती व्हरायटी पण भरपूर आहे आपल्याकडे. ओके. तर ह्यामध्ये आपल्याला आणखी सुद्धा व्हरायटी बघायला भेटते. यात आपण काही नेमकीच मोजके पॅटर्न्स इथे लावलेले आहेत. तसंच हा पाहू शकतात, हा डबलमध्ये आहे. तसंच हा एक आहे, पाहू शकतात. ह्याला खूप मोठं असं पेंडंट आहे आणि हा असा पूर्ण नेकलेस आहे. हे इथे 1 फुटाचे आहेत हे सगळे हार. ओके. 1 ते 1.5 फूट आहेत. त्याचसोबत आपल्याकडे 5 फूट पर्यंतचे पण हार आहेत याच पॅटर्नमध्ये. हां, पट्टा ते 1.5 फूटची साईज आहे. ओके. तर हे 1 ते 1.5 फूट ही हाराची लेंथ आहे, जे मोठ्या गणपतीला आरामात होऊ शकते. हे 4 फूट 5 फूटच्या गणपतींना आरामात होईल. ओके. त्याचबरोबर इथे बघू शकतात, हे ह्याला काय म्हणतात? हे चक्र. हे चक्र आहे, सुदर्शन चक्र आहे. असं हातामध्ये आपण गणपती बाप्पाच्या देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकतात, ही मोठी साईज आहे. त्यानंतर ही मीडियम साईज आहे. तर ह्यात पण डिझाईन्स आहेत, पाहू शकतात. आणि ही एक छोटी साईज आहे. हे एक शकतात, हे एक युनिक आहे. ह्याच्यामध्ये ना मोराचं पीस आहे आणि त्याला असं गोल्डचं वर्क केलेलं आहे, पाहू शकतात. तर ही मोठी साईज आहे. तसंच ह्याच्यामध्ये एक छोटी साईज आहे आणि ही पण एक छोटी साईज आहे, पाहू शकता. ह्याची तरी स्टार्टिंग रेंज काय आहे? हे पण तुम्हाला 125 पासून स्टार्ट आहे. तर बघू शकतात 125 पासून ह्यांची स्टार्ट आहे. तसंच जर नुसतं आपल्याला मोराचं पीस हवं असेल ना, त्याला असं बघू शकतात खाली एक छोटूसं वर्क केलेलं आहे. तर हे पण खूप सुरेख वाटते आहे. तरी ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे? पण सेम त्याच 125-100च्या रेंजमध्ये येणार आपल्याला. तर आता आपण आहे ना बिग बाळी पाहूया. तर गणपतीसाठी बघू शकतात लहानापासून मोठी बिग बाळी अवेलेबल आहे, जी स्टार्ट होते 80 रुपयापासून ते मिनिमम आहे 150 रुपीजपासून. तर पाहू शकतात ही 80 रुपीजची आहे. तसंच ही 120ची आहे, ही रुद्राक्षची आहे. तसंच सिंगल पीसच भेटेल ना. हां, तर हे सिंगल पीसची कॉस्ट आहे. तसंच इथे पाहू शकतात ही मोत्यांची आहे. तर ही थोडे मोठे मोती आहेत. तसंच इथे पाहू शकतात रुद्राक्ष आणि मोतीचं कॉम्बिनेशन आहे. हे पूर्ण रुद्राक्षाचं कॉम्बिनेशन आहे. ही 100ची आहे आणि ही एक बघू शकतात मोठी आहे इन साईज, ही 140ची आहे. तसंच रुद्राक्षमध्ये पाहू शकतात ह्याला असं 3 रुद्राक्ष साईडमध्ये आहेत आणि साईडला पण 2 लावलेले आहेत. तर ही 150ची आहे. तर बिग बाळीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी त्यांच्याकडे रेंज आहेत आणि कलेक्शन सुद्धा खूप सुंदर आहे. तसंच आपल्याला जर कानासाठी काय हवं असेल तर हे आहे. ह्याला काय म्हणतात बेसिकली? हे कर्णफुली येणार. ओके. तर हे असं आपण कानाच्या पाठीमध्ये लावतो, पूर्ण पाठी असं बघू शकतात, हे लावू शकतात. तसंच जर मोठे सार्वजनिक गणपती आहे तर त्यांच्यासाठी हे पाहू शकतात मोठे कान आहे.
तर अतिशय सुंदर वाटत आहेत. आणि ह्याच्यावरचं जे वर्क आहे ते बघू शकतात, खूप बारीक काम केलेलं आहे. बरोबर. आणि हे फोल्डिंग आहे ना, असे मोल्ड होतं. हा, हे पाटी बाप्पांच्या पाटी असेल. ओके. आणि असे इथे बेंड होऊ शकतो. ओके. हे अशा प्रकारे बसवायचं आहे. तसंच हे जरासं मीडियम साईज मध्ये आहे. छोटे साईज हे 5 फुटाच्या गणपतींना सुद्धा इझिली बसू शकतो. तसंच जर गणपतींना कान हवे असतील तर कान सुद्धा आहेत, पाहू शकता. तर आता पण इथे आहे ना बरीचशी नेकलेस मध्ये रेंज तुम्हाला दाखवली आहे, जी 5 फूट गणपतींना इझिली बसते. तर ह्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला मोठ्या गणपतीचे सुद्धा नेकलेसेस करून भेटतील आणि त्यांच्याकडे अवेलेबल सुद्धा आहेत वेगळे वेगळे पॅटर्न्स. तसेच बिग बाई दाखवलेली आहे. तसंच हे कानांचं न्यू पॅटर्न जे आहे ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे, जे गणपतीच्या कानामध्ये आपण अशा प्रकारे लावू शकतो. तसेच मोरपंख दाखवलेले आहे. तर मित्रांनो, आपण इकडे ना बरेचसे तुम्हाला आता दागिने दाखवलेले आहे गणपतीचे, जसे मुकुट आहे, परत मग नेकलेसेस आहेत किंवा जास्वंदीचे फुलांचे नेकलेस आहे, दुर्वांचे नेकलेस आहे. तर बरेचसे रेंज आपण तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तसंच इथे पाहू शकता हे नेकलेसचे रेंज दाखवलेली आहे. तर इथे आपण आहे ना होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये डील करतो. तर होलसेलर्ससाठी सुद्धा इथे छान अशी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. आणि रिटेल जर तुम्हाला जर 1 or 2 पीसेस घ्यायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे येऊन बाय करू शकतात. तर दादा, होलसेलमध्ये कसं आहे तिथं? होलसेलमध्ये त्यांचे प्राइसेस थोडे कमी असतील. तुम्हाला डिटेलमध्ये देईल. तो एक पर्सन आला, ओके, पर्सनली आला तर मग त्यांना रेट वाईज सांगून देईल. ओके. जर तुम्ही इथे पर्सनली आलात आणि व्हिजिट केला ना, तुम्हाला प्रत्येकाचे रेट्स आणि किती क्वांटिटी मध्ये तुम्हाला हवे त्यानुसार त्याचे रेट्स वर खाली होतील. तर ते दादा तुम्हाला इथे आल्यावर नक्कीच सांगतील. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा. जसं आता गणपतीचं सीझन आहे तर या दागिन्यांना जास्त मागणी आहे. तर तुम्ही सुद्धा घर बसल्या सुद्धा हे बिझनेस करू शकतात. तर नक्की इथे या आणि त्यांना व्हिजिट करा. आणि काय सांगू शकशील दादा तू? अजून आपण फोटो थ्रू पण देतो, पण मग ते कसं असतं की सिंगल पीस वगैरे आपल्याकडे हे असं आहे, असंच नाही, म्हणजे वेबसाईट वगैरे तर नाही आहे. ओके. तुम्हाला फोटो एक पाठवू शकतो जास्त. ओके. तर जास्तीत जास्त काय आहे की व्हॉट्सअपवर तुम्हाला फोटो शेअर करू शकतात, पण ते कसं आहे ना, मिनिमम फोटो शेअर करू शकतात. तुम्ही इथे येऊन जर बघितलात ना, तुम्हाला व्हरायटी ऑफ रेंज पाहायला भेटेल, कारण दादाचं खूप मोठं असं दुकान आहे. तर इथे ऑप्शन सुद्धा बरेच आहे. तर तुम्हाला मंगळसूत्र हवंय, चेन हवंय, ब्रेसलेट हवंय, सर्व प्रकारचे दागिने तुम्हाला इथे अंडर वन रूफ भेटतात. फक्त गणपतीचे दागिने असं नाहीये, पण जसं आता गणपतीचं सीझन आहे तर त्यांनी इथे गणपतीचे दागिने ठेवले आहे, कारण त्यांना आता जास्त प्रमाणात त्याची मागणी आहे, कारण आता गणपती बाप्पा आपले येणार आहेत. तर तुम्ही सुद्धा इथे या आणि व्हिजिट करा. तर इथे तुम्ही पाहू शकता लहान गणपती ते मोठे गणपतींना लागणारे सोंडेचे दागिने आहेत. तर हे अशा प्रकारे मोठ्या गणपतीसाठी आहे. तर हे पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. ह्याच्यावर डायमंडचं वर्क केलेलं आहे पूर्ण. तर हे किती मोठ्या गणपतीला बसेल? हे 8 फूटच्या वरती, 8 फूटच्या वरती, 10 फूटच्या 8 वरती. फूटलाही होईल, 10 फूटलाही होईल. आणि हे ऍडजस्टेबल आहे ना, आपण हे पाठी ऍडजस्ट करू शकतो. तसंच बघू शकतात ही एक डिझाईन आहे. तसंच ही मोराचा पॅटर्न आहे, पाहू शकतात. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता मोठी साईज आहे, तसेच लहान साईज आहे. म्हणजे आपले घरगुती गणपती जे आहेत त्यांच्या सोंडेला सुद्धा आपण हे लावू शकतो. तर हे एक पॅटर्न आहे, बघू शकतात. तसंच हा एक आहे. तर हे बघू शकतात, हे आपल्या घरच्या गणपतींसाठी आहे. त्यांचे 2 साईज येतील. लालबाग राजा सोनपट्टी बोलू शकतो. ओके, ह्याला लालबाग राजाची सोनपट्टी म्हणतात. तर सेम पॅटर्न आहे, बघू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज भेटतात, एक मोठी आहे, एक छोटी साईज आहे. मोठी अजून मोठी सुद्धा पण भेटेल, जसे तुमची रिक्वायरमेंट आपण बनवून येतो. ओके. तसंच हे बघू शकतात, छोटे आहेत. तर दादा मला एक सांग, जर आपल्याकडे मंडळाचा मोठा गणपती असेल तर त्याची सुद्धा आपल्याला मोठी सोनपट्टी लागत असेल तर ते आपण इथे आणून बनवून घेऊ शकतो ना? देऊ शकतो. मला फक्त जर साचा असेल तर ती प्रॉपर फिट होईल. ओके. तर तुम्हाला त्याच्यासाठी सोंडेचा साचा लागणार. जर प्लास्टर असेल तर प्रॉपर फिट होईल, नाहीतर मग रेडी असतं. ओके. तर आपला हा जर व्हिडिओ कुठले मंडळ पाहत असाल आणि जर तुम्हाला अशा प्रकारे गणपतीसाठी सोंडेची पट्टी बनवायची असेल तर आपण ते मेजरमेंट घेऊन इथे येऊ शकतात आणि इथे डिझाईन सिलेक्ट करून तुम्ही दादाकडनं करून घेऊ शकतात. तर तुम्हाला ते मेड टू ऑर्डर अशा प्रकारे बनवून भेटेल. तसंच इथे हे पाहू शकतात, हे काय म्हणतात आपण याला? हे छत्र. ओके. तर पाहू शकतात केवढं जड आहे. तरी आपण असं गणपतीच्या वरती लावू शकतो. हे 3 इंचापासून ते 15 इंचपर्यंत येतात आपल्याकडे छत्र. ओके. मोठे गणपतीलाही होतात, छोटे गणपती. तसं ही एक छोटी साईज आहे ना? ही मीडियम साईज, ह्याच्याहून एक छोटी साईज. ओके, ह्याच्याहून छोटी साईज सुद्धा आपल्याला भेटेल. तरी ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? ह्यांची 1500च्या वरती. 1500च्या वरती. कारण तसं बघाल तर हे हेवी सुद्धा आहे, एवढं जड आहे ना हे.
आणि सोंडेची जी रेंज आहे ती काय पासून स्टार्ट होते? ती 950च्या वरतीपासून आहे. ओके ते छोटे आहेत त्याचे अजून कमी आहेत, त्याचे डिटेल्स देणार तुम्हाला. ओके, तर तुम्ही ह्यातले ना फोटो काढून त्यांना पाठवू शकतात आणि ते तुम्हाला त्याचे प्राइस डिटेल्स देतील आणि मग तुम्ही डिलिव्हरी त्यांच्याकडनं घेऊ शकतात. तसंच इथे बघू शकतात हा करा सुद्धा आहे, तर तांब्या आहे, आंब्याची पानं आहे आणि नारळ आहे. त्याच्यावर सुद्धा हे लक्ष्मीचं आहे ना? हो, हे लक्ष्मीचं आहे. त्याच्यात गणपतीचा पण एक येतो, 2 साईज येतो त्याच्यावर. ओके, तर ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे आपली? त्यांची 2000च्या वरती आहेत. ते मी प्रॉपर सांगून देतो. शुअर. फोटोज नाही तर काही टाकू शकतो. ओके, तर तुम्ही फोटो पाठवा, तुम्हाला त्याची एक्झॅक्ट रेट जे आहे ते साईज प्रमाणे ते तुम्हाला सांगतील. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स पण देतील ते आणखी. आता आपण थोडे अस्त्र बघूया. परशु, त्रिशूल आणि गदा पण आहे आपल्याकडे. आता मी पण नाही जाऊ शकत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघतो. ओके, तर आता आपण इथे हे जे काय बघतोय हे परशु आहे. हे परशु आहे, थोडे कलर मीना, प्लेन, स्टोन आणि अशा टाईपचे. ओके, तर इथे पाहू शकतात, कोणाला जर सिम्पल हवे असेल तर सिम्पल सुद्धा आहेत. हे आपलं त्रिशूल आहे आणि बाकी हे जे परशु आहेत तर ह्याच्यामध्ये बघू शकतात खूप असे ना डिझाईन आहेत, तुम्ही पाहू शकतात. ह्याच्यामध्ये फ्लावर आहे आणि हे प्रॉपर ब्रास आणि कॉपरच आहे. हे लोखंड वगैरे आपण नाही ठेवत, म्हणजे हे कसं 2 वर्षही चालेल. ओके, बाकी सगळे चालू आयटम म्हणजे हा लोखंडाचा पॉलिश लवकर जातो. स्वस्त जरूर असतं पण ते टिकण्याची काही गॅरंटी नाही. ओके, आपण ही गॅरंटी देऊनच देतो. तरी ह्याची पॉलिश जे किती दिवस टिकते? तरी आपण वापरलं 2 वर्षही वापरेल, पण हे आयटम असे कधीच खराब नाही होणार. करेक्ट, का आपण हे रेग्युलर यूज नाही करत. बरोबर, पॉलिश किती वेळ होईल ते कसं वेस्ट नाही जाणार तुमच्या आयटम. ओके, तर इथे पाहू शकतात हे परशूचे आहे ना खूप प्रकारचे डिझाईन्स आहेत, पाहू शकतात. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला छोटे, मीडियम आणि मोठी साईज असं सुद्धा पाहायला भेटेल इथे. तर इथे तुम्ही हे जी डिझाईन पाहून घ्या, खूप सुरेख आहे. तसंच हे एक पाहू शकतात, अतिशय सुंदर, ह्याच्यावर मीनाकारीचं वर्क केलेलं आहे. तसंच हा पण आहे, पाहू शकतात. तसंच थोडंसं सिम्पल पॅटर्नमध्ये पाहिजे तर काहीतरी असं आहे, हे पण पाहू शकतात, खूप सुंदर आहे. तर ह्यामध्ये हे साईजेस आहेत, तसंच नॉर्मल सुद्धा आहेत, मोठी साईज पण. तसं इथे बघू शकतात ही मोठे साईज आहेत. तसंच हे पाहू शकतात मोठं त्रिशूल आहे आणि छान हेवी आहे. तसंच हे परशू आहे, पाहू शकतात. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला किती साईज पर्यंत अवेलेबल आहे? हे एक फुटापासून गणपतींचे 13 फूट पर्यंत, 13 फूट गणपती, 15 फूट गणपती पर्यंत आपण हे करून देतो. तर पाहू शकतात खूप मस्त आहेत, मोठे मोठे आहेत. तसंच पाहू शकतात इथे एक मोठा त्रिशूल आपण इथे दुकानात लावलेला आहे वरती. हा तरी किती फुटाच्या गणपतीला होईल? जसं की लालबागच्या राजाची हाईट जी आहे त्या गणपतीसाठी हा योग्य आहे. 10 फूटच्या वरती, 8 फूट 10 फूटच्या वर. करेक्ट. तर इथे पण पाहू शकतात खूप सारी व्हरायटी त्यांनी लावलेली आहे दुकानामध्ये. तर आता आपण परशु आणि त्रिशूल पाहिलं आहे, त्याचसोबत इथे बघू शकतात शॉल सुद्धा आहेत. हे सुद्धा पॉलिशच्याच आहेत ना? हो, हे ओम आहे, स्वस्तिक आहे, त्यामध्ये श्री पण भेटते आणि एक कळस डिझाईन आहे ती पण आहे. ओके, तरी ह्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे? हे त्रिशूल पासून 100 रुपयापासून. ओके, 100 रुपयापासून हे स्टार्ट होतात. जशी आपण साईज घेऊ रिटेलचे रेट्स. ओके, होलसेलसाठी एक वेगळे रेट्स आहेत आणि रिटेलसाठी वेगळे रेट आहेत. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही इकडनं काय काय बाय करू शकतात आणि पुढे जाऊन तुम्ही सेल करू शकतात. तर आता आपण काय बघतोय दादा? हे त्रिशूल परशु झाले, त्यानंतर आपण मूषक बघूया. ओके, नंतर एक 2 मुकुट असं एक पॅटर्न आहे वेगळा, युनिक. ओके, त्यामध्ये तुम्हाला डिझाईन लागेल. ओके, तसंच आपण मोठ्या गणपतींचे नेकलेसेस सुद्धा पाहणार आहोत. बरं, ओके, हे आपल्याकडे इकडे बघू शकता, हे मुकुट आहेत, 2 मुकुट. ह्याच्यामध्ये कसं आहे बारीकी काम, ते तुम्ही झूम करून बघू शकता. हे प्रॉपर एक एक पीस जॉईन करावं लागतं, त्याने हे बनतो. हे साईज पण आहे त्यामध्ये. त्यांच्यामध्ये कसं आहे, तुम्ही प्रॉपर साईज दिले तर प्रॉपरही बनवून भेटेल, नाहीतर जर असे 2 फुटाचे 2.5 फुटाचे हवे असतील तरी भेटतील. अशा टाईपचे ते कटून करतात. तर इथे पाहू शकतात जसं की आपले घरगुती छोटे गणपती आहे त्यांच्या साईजचे आहे, तसंच मीडियम आहे. आणि आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठे जर हवे असतील करून तर ते सुद्धा दादाकडला तुम्ही जर साईज दिली तर प्रॉपर बनेल, तर त्यानुसार ते बनवून देतील. तसंच बरोबर इथे पाहू शकतात हे फायबर मधील मूषक आहेत. हे गाय वासरू आहे, हे सगळे फायबर मध्ये येतात. त्याचसोबत आपल्याकडे हत्तींमध्ये पण भरपूर साईज आहेत.
तर हे बघू शकतात हत्तीची आहे ना, हे आपण 2 black साईज मध्ये- इथे डिस्प्ले लावलेले आहे. हे ब्लॅक अँड गोल्ड आहे, हे मीनाकारी मध्ये आहे. आणि प्लेन ब्लॅक मध्ये, प्लेन गोल्डन मध्ये पण येते असं बघू शकता. तसंच इथे उंदीर मामा सुद्धा आहे. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिफरंट साईजेस अँड शेप भेटेल. भरपूर साईज. आणि तसंच इथे गाय वासरू आहे, पाहू शकतात. तर हे आता आपण इथे ते डिस्प्लेला लावले ना, ते लिमिटेड साईज आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवतो, त्यांच्याकडे वेगवेगळे साईज आहेत, तसेच वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत आणि छोटे मोठे सुद्धा आहेत, पाहू शकतात. त्याचसोबत इथे बघू शकतात गणपतीचं जानवं सुद्धा आहे आपल्याकडे. तर दादा ही काय साईज आहे? याची पकडा ना 12 इंच फुल राऊंड असं बोलू शकता. ओके. तर याच्यामध्ये भरपूर साईजेस मध्ये येतात. 12 इंच, 24 इंच, 30 ओके. इंच. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याकडे साईजेस अवेलेबल आहे. ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे जानव्यांची? याची 100 रुपयापासून पासून स्टार्ट आहे. तसेच मोदक आहेत, तर ह्याच्यावर बघू शकता जसं क्रिस्टल वर्क केलेले आहे. तर आता आपल्याकडे इथे थोडीशीच मोदक आहेत, आणखी स्टॉक आपल्याकडे येणार आहे. तर तुम्ही दादाला संपर्क साधा आणि तो तुम्हाला डिझाईन्स देईल आणि तुम्हाला त्याच्यानुसार कॉस्ट सुद्धा आपण नक्कीच सांगू. बरं. तर मित्रांनो, आता आपण आहे ना गणपतीचे बरेचसे दागिने पाहिले, जसे की मुकुट पाहिलं, सोंडेची पट्टी पाहिली, नेकलेसेस पाहिले, बिग बाळी पाहिलं. तर आता आपण आहे ना गौरीचे दागिने पाहणार आहे. जसं की आता गणपतीचं आगमन झाल्यानंतर लगेच आपलं गौरीचं आगमन होतं. तर चला मग आपण आता गौरीचे दागिने पाहूया. तर आपण पाहू शकतात गौरीसाठी सुद्धा इथे दागिने आहेत, जसे की मंगळसूत्र आहे, चोकर आहेत, गळ्यातले नेकलेसेस आहेत. तर दादा या मंगळसूत्रांची जी रेंज आहे ती कायपासून स्टार्ट आहे? हे मंगळसूत्र थोडे प्रीमियम वाले आहे. ते पकडा 2 वर्षही चालून जातील. ओके. ते याचं कसं आहे, आपण ते सेट केलेलं आहे. हे नथ आहे, चोकर आहे, मंगळसूत्र. हे तसे वेगळे सेट आपण बघू शकता. इथे नेकलेस हे पकडा नाही 1500च्या वरतीपासून स्टार्ट होतं. तर इथे जर आपण बघितलं, आपल्याला गौरीला नटवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे अलंकार लागतात त्याच्यामध्ये म्हणा चोकर आहे, त्यात कानातली आली, नथ आलं, मंगळसूत्र, आपल्याला पोळ्याची माळ हवी आहे, मोत्याची माळ हवी असेल किंवा वेगवेगळे मंगळसूत्राचे डिझाईन हवे असेल तर ते सुद्धा आहे. जसे बकुळी माळ आहे आपल्याकडे. तसंच हारमध्ये सुद्धा बघू शकतात काही डिफरंट पॅटर्न्स आपण इथे आता डिस्प्लेला लावलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला कानातली सुद्धा येतात. तसंच इथे बघू शकतात हे एक मंगळसूत्राचं पॅटर्न आहे, सिम्पल आहे. तसंच नेकलेसमध्ये सुद्धा ना बरेचसे डिझाईन आहे. इथे आपण काही मोजकेच डिझाईन सॅम्पल म्हणून ठेवलेले आहेत. तर इथे काही डिझाईन्स मी तुम्हाला आता इथे दाखवतो. कानातल्यांचे सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे प्रकार अवेलेबल आहे. तसंच हा एक बघू शकतात प्रीमियम हार आहे, ह्याच्याबरोबर कानातली सुद्धा आहे. तसेच शॉर्ट नेकलेसेस सुद्धा आपण इथे डिस्प्लेला लावलेले आहेत, हे पाहू शकतात. हे थोडेसे छोटे साईजमध्ये आहे. तर गौरीला आपल्याला नटवण्यासाठी बरेचसे दागिने इथे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. त्याचबरोबर आपल्याला मुकुट सुद्धा गौरीचे भेटतील. हेही आपण गौरींनाही घालू शकतो, असं काय नाही. बरोबर. तर हे जे डोम मुकुट आहे हे आपण गौरींना घालू शकतो. त्याचबरोबर आपण तिथे जे मुकुट दिसतात आहेत ते सुद्धा गौरींना आपण वापरू शकतो. तर हे बघू शकतात, खूप सुंदर आहे. आणखी नेकलेसमध्ये तुम्हाला खूप ऑप्शन्स भेटतील, मंगळसूत्रामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स भेटतील आणि एकदम रिझनेबल पॉकेट फ्रेंडली रेट्सला. तर तुम्ही दादाच्या शॉपला व्हिजिट करा आणि गौरीसाठी सुद्धा दागिने इकडनंच बाय करा. तर आपण इथे पाहू शकता की मंडळांसाठी जे मोठे गणपतींसाठी जे हार असतात, हार 3 फूटचा आहे. त्याचसोबत आपल्याकडे 3.5 फुटाचा पण हार इकडे भेटेल, अशा टाईपचा बघू शकता. त्याचसोबत मोठे हार आहे, 5 फुटाचा हार आहे काहीतरी. त्याचसोबत आपल्याकडे व्हरायटी पण याच्यामध्ये भरपूर आहे. 100पेक्षा जास्त डिझाईन हारमध्ये पण भेटेल आपल्याला. ओके. तर पाहू शकतात दादांकडे आहे ना खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये व्हरायटी अवेलेबल आहे. प्लस तुमच्या हिशोबाने ते कस्टमाइज सुद्धा करून देतील. जर तुमची मूर्तीची हाईट मोठी असेल तर तुम्ही फक्त दादांना येऊन ती मूर्तीची हाईट सांगायची आहे आणि तुम्हाला काय डिझाईनमध्ये जो नेकलेस करून हवा आहे आणि कस्टमाइज करून तुम्हाला तुमच्या ऑर्डरप्रमाणे तो हार बनवून दिला जाईल. तर तुम्ही नक्की इथे या आणि दादांच्या वर्कशॉपला भेट द्या. तुम्हाला खूप डिझाईन्स पाहता येतील. त्याचबरोबर आणखी बरेचसे त्यांच्याकडे आयटम आहे जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तेही तुम्हाला पाहता येतील. तर नक्की या आणि भेट द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण दिलखुश फॅशन ज्वेलरी शॉप एक्सप्लोर केलं आहे. तर गणपतीसाठी आपण छान असे दागिने तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत, ते पण होलसेल आणि रिटेलमध्ये. जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर तुम्हाला खूप सुंदर अशी संधी आहे आणि रिटेलसुद्धा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे शॉपमध्ये येऊन व्हिजिट करू शकतात. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.